नमस्कार सर्वांना, दीपाली शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर मी तुम्हाला ब्लाऊजविषयी थोडीशी माहिती देते। तर मी मराठी चॅनल चालू केला आहे, माझं शिवणकाम मराठी म्हणजे शिवणकाम हे चॅनल चालू केलं आहे। तर तुम्हाला खरंच ब्लाऊज शिकण्याची इच्छा असेल तरच हा व्हिडिओ बघा, नाहीतर स्किप करून बाहेर पडा। तर तुम्ही रोज एक तरी तास काढा। तुम्ही ब्लाऊज शिकण्याची इच्छा असेल तर रोज एक तरी तास काढा। आणि जेव्हा तुम्हाला ब्लाऊज शिकायचा आहे तर शांततेने व्हिडिओ पहा, शांत डोकं ठेवा आणि शांततेने व्हिडिओ पहा। शांततेने व्हिडिओ पाहताना तुम्ही वहीवरती लिहून घ्या, काही टिप्स सांगितल्या त्या वहीवरती तुम्ही लिहित जा चला। पुन्हा तुम्ही जेव्हा ब्लाऊज शिवता तेव्हा तुम्ही एकाचीच पद्धत वापरा, 2-3 जणांची पद्धत मिक्स करू नका। जेव्हा तुम्ही एकाचा व्हिडिओ बघता तर त्याच्यामध्ये वेगळी माहिती असते, दुसऱ्याचा बघता त्याच्यात वेगळे ज्याची त्याची वेगवेगळी माहिती मिळते। तर तुम्ही एकाचाच व्हिडिओ बघत चला, म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती व्यवस्थित मिळेल। आज कोणाची पद्धत वेगळी असते माप घ्यायची, कोणाची वेगवेगळी पद्धत असते माप घ्यायची। तर तुम्ही एकच जणाचा व्हिडिओ बघत चला, मिक्स व्हिडिओ बघत जाऊ नका। रोज एक तरी पेपर पॅटर्न करा, तुम्ही रोज एक तरी पेपर फाडायलाच पाहिजे, ज्यामुळे तुम्हाला गणित लक्षात येईल की आपण पेपर फाडला ते तुमच्या लक्षात बसेल, मापे लक्षात राहतील। त्यासाठी तुम्ही रोज एक तरी पेपर पॅटर्न फाडायलाच पाहिजे। जेव्हा तुम्ही दिवसातून एकदा तुम्ही लिहिलेली जी वही आहे ती तुम्ही दिवसातून एकदा तरी वाचायला शिका, म्हणजे ते तुम्हाला आठवत जाईल की तुम्हाला कोणती मापे तुम्ही वहीवर लिहिली, ते तुम्ही दिवसातून त्याचा सराव करत चला। तर तुम्हाला मी एवढंच सांगते की तुम्ही आज करू उद्या करू असं जर केलं तर तुम्ही कधीच ब्लाऊज शिकणार नाहीत। त्यासाठी तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल, चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।